बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय लिहिला जाणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि याचं कारण ठरतंय ते संजय राऊत यांचं पुस्तक। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं वाचन करायला सुरुवात केली आहे। याची पोस्ट संदीप देशपांडे यांनी शेअर केली आहे। यावेळी लपवण्यासारखं काहीही नाही असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे राऊतांचं हे पुस्तक राज्याच्या राजकारणाचा इतिहास बदलणारं ठरणार का हे पाहावं लागेल। मी असं म्हटलं नव्हतं विकत घेऊन वाचणार नाही किंवा काय। मी म्हटलं की त्याच्यामध्ये ज्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्यावेळेला की त्याच्यापेक्षा ईडीनी काय त्यांची चौकशी केली हे मला वाटतं त्यांनी लिहायला पाहिजे होतं। पण त्यावेळेला ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्या मीडियामध्ये होत्या, मीडियातनं समजत होत्या। म्हटलं नेमकं काय आहे पुस्तकात हे वाचून बघावं म्हणून वाचलं आणि वाचल्यानंतर माझा सविस्तर अभिप्राय जो आहे तो मी संजय राऊतांना पत्र लिहून कळवेन। पण रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल। आमची भूमिका स्पष्ट आहे। ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील। आमच्याकडे जोपर्यंत ठोस पर्यायी कुठला प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्हाला उत्तर देता येणार नाही आणि त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा तो राजसाहेब घेतील। ठाकरेंकडून पहिला प्रस्ताव यावा अशी हे बघा असं आहे 2014 आणि 2017 आमची जीप फोडलेली आहे, त्यामुळे आम्ही ताकसुद्धा फुंकून पिणार आहोत।